नमस्कार मित्रांनो, कधी विचार केलाय का की तुम्ही केलेल्या एखाद्या अगदी साध्या निष्काळजीपणाच्या चुकीमुळे तुमच्या आयुष्यात असं काही घडू शकतं ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. एखादी अशी चूक जी तुम्ही नकळत केली असेल, पण तिचे परिणाम इतके भयानक असतील की तुम्ही विचारही केला नसेल. आजची गोष्ट अशाच एका अनुभवाची आहे. एका रात्रीच्या प्रवासात घडलेल्या एका घटनेची, ज्याने सुमित नावाच्या तरुणाचं आयुष्य कायमचंच बदलून टाकलं. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी भयकथा चॅनलमध्ये. तुम्ही जर आपले व्हिडिओ नियमित पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटन दाबून बाजूची घंटी पण नक्की दाबा, जेणेकरून आपल्या पुढच्या भयानक कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील. चला तर मग ऐकूया सुमितचा थरकाप उडवणारा अनुभव. मी सुमित. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला कदाचित खरी वाटणार नाही, पण माझ्यासोबत जे घडलं ते इतकं भयानक होतं की त्याचा विचार आजही माझ्या अंगावर काटा आणतो. या घटनेनंतर मी पूर्णपणे बदललो, पण त्याआधी मी कसा होतो हे तुम्हाला सांगायला हवं. माझा स्वभाव तसा अगदी साधा सरळ, पण जगाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन खूप वेगळा होता. मला जे डोळ्यांनी दिसायचं, जे विज्ञानाने सिद्ध व्हायचं, त्यावरच फक्त माझा विश्वास होता. आत्मा, भूत, प्रेत, बाधा, अंधश्रद्धा या गोष्टींना मी कधीच गांभीर्याने घेतलं नाही. उलट यावर बोलणाऱ्या लोकांना मी कधी कधी मूर्खात काढायचो. मित्रांमध्ये मी नेहमीच हवा करायचो, कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही असं दाखवायचो. रात्री अपरात्री एकट्याने फिरायला जाणं, जुन्या पडक्या वाड्यांबद्दलच्या गोष्टींवर हसणं, हे माझं नेहमीचंच काम होतं. थोडक्यात काय तर मी स्वतःला खूप शहाणा आणि प्रॅक्टिकल समजत होतो. आयुष्यात फारसा गंभीर विचार कधी केला नाही. प्रत्येक गोष्टीत मजाक शोधायचो, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. काही महिन्यापूर्वीचीच गोष्ट असे. मी आणि माझा चांगला मित्र निलेश एका महत्त्वाच्या कामासाठी पुण्याहून सोलापूरकडे निघालो होतो. काम खूपच तातडीचं होतं, त्यामुळे आम्हाला शक्य तितका लवकर पोचायचंच होतं. आम्ही दुपारी उशिरा 5च्या दरम्यान निघालो होतो. हायवे चांगला होता, त्यामुळे गाडी सुसाट वेगाने धावत होती. सुरुवातीला मी गप्पा मारत, गाणी ऐकत अगदी मजेत प्रवास करत होतो. पण पुणे ते सोलापूर अंतर तसं कमी नाही. जसजसा वेळ जात होता तसा शरीराला थकवा जाणवू लागला. दुपारचा उत्साह आता मावळायला लागला होता. डोळ्यांवर चोर येत होता. पाठ दुखायला लागली होती. गाडी चालवता चालवता मला जाणवलं की माझा वेग कमी होत आहे आणि लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. निलेश पण माझ्या शेजारी बसून थोडा सुस्तावलाच होता. आता हळूहळू दिवस मावळत होता. सूर्यास्त होऊन गेला होता आणि आकाशात नारंगी जांभळ्या रंगाची उधळण सुरू होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं आणि मोकळी जागा अंधुक दिसू लागली होती. वातावरणात एक प्रकारची शांतता पसरली होती. हायवेवर गाड्यांची वर्दळ तशी कमीच झाली होती. अशा वातावरणात गाडी चालवणं खरंच कठीण होत चाललं होतं. डोळे मिटून घ्यावेत असं वाटत होतं. माझा थकवा वाढतच चालला होता. आणखी पुढे असंच गाडी चालवणं धोक्याचंच होतं. म्हणून आम्ही थोडा वेळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. कुठे थांबावं याचा विचार करत असतानाच रस्त्याच्या एका बाजूला आम्हाला एक तलाव दिसला. तो हायवेपासून थोडा आत एकांत ठिकाणी होता. मावळत्या उजेडात त्या तलावाचे पाणी स्थिर आणि काळोख वाटत होतं. त्याच्या आजूबाजूला झाडी होती आणि तिथे कोणीच दिसत नव्हतं. ती जागा खरं तर थोडी भयान वाटू शकत होती, पण त्यावेळी आम्हाला फक्त थकवा घालवण्यासाठी एक जागा हवी होती. हातपाय धुवून फ्रेश झालो की बरं वाटेल असा विचार आमच्या मनात आला. म्हणून जास्त विचार न करता मी गाडी बाजूला घेतली आणि त्या तलावाजवळ थांबवली. दिवसभराच्या प्रवासाने आणि आता मावळत असलेल्या संध्याकाळने तयार केलेल्या थकव्याने आम्ही त्या जागेकडे जास्त लक्ष दिलं नाही. आम्ही फक्त लवकरात लवकर खाली उतरून फ्रेश होण्याची घाई करत होतो. गाडीचा दरवाजा उघडून आम्ही दोघेही त्या तलावाच्या दिशेने चालू लागलो. गाडी थांबवून आम्ही खाली उतरलो. दिवस मावळल्यामुळे सगळीकडे एक प्रकारचा अंधुक पिवळसर राखाडी प्रकाश पसरला होता. हवेत एक गारवा चालवत होता, जो दिवसभराच्या उन्हामुळे आलेल्या घामावर सुखद वाटत होता. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. फक्त दूरवरून हायवेवरून जाणाऱ्या तुरळक गाड्यांचा मंद आवाज येत होता. बाकी सगळं सामसूम. तलावाच्या पाण्याचा रंग गडद काळपट दिसत होता आणि पृष्ठभाग अगदी सपाट आरशासारखा स्थिर होता. त्या शांत पाण्यात आकाशाचा
आणि झाडांचं गडद प्रतिबिंब दिसत होतं. निलेश हातपाय धुण्यासाठी पुढे गेला. मी पण त्याच्या मागोमाग तलावाच्या काठाकडे सरकलो. ती जागा थोडी दलदलीचीच वाटत होती. पाऊल ठेवताच जमीन थोडीशी खाली दबल्यासारखी होत होती आणि मातीचा ओला विशिष्ट वास येत होता. कदाचित इथे जवळच पाणी असल्याने असं असे असा विचार मी केला. त्या क्षणी माझ्या मनात कसलीही शंका नव्हती. थकवा आणि नैसर्गिक गरज यामुळे मी तिथेच तलावाच्या अगदी जवळ, जिथे ती माती थोडी वेगळी जाणवत होती, तिथे लघुशंका केली. माझे हे कृत्य निव्वळ निष्काळजीपणाचंच होतं. त्यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता. पण मला काय माहीत होतं की मी नकळतपणे एका अशा जागेचा अनादर करत आहे जिथे असो. त्याबद्दल नंतर. माझं झाल्यावर मी तलावाच्या पाण्यात हातपाय धुतले. पाणी खूप थंड होतं. चेहऱ्यावर पाणी मारल्यावर थोडं फ्रेश वाटलं खरं, पण मनावर असलेलं जडत्व काही कमी झालं नाही. निलेश माझ्या आधीच हातपाय धुवून बाजूला उभा होता. आम्ही एकमेकांकडे न पाहता, जास्त वेळ न घालवता परत गाडीकडे निघालो. गाडीत बसल्या बसल्या मला अचानक खूप जास्तच थकवा जाणवू लागला. आत्तापर्यंतचा थकवा एक गोष्ट होती आणि आताची भावना पूर्णपणे वेगळी होती. माझ्या डोक्यावर कोणीतरी जड वस्तू ठेवली आहे असं वाटत होतं. डोळे इतके जड झाले होते की उघडे ठेवणं कठीण झालं होतं. माझ्या पूर्ण शरीरातून जणू काही ऊर्जाच काढून घेतली गेली. एक प्रकारची अनामिक अस्वस्थता आणि प्रचंड ग्लानी एकाच वेळी जाणवत होती. मी गाडी सुरू केली, पण ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित करणं खूपच अवघड वाटू लागलं. निलेश पण शांतच बसला होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काय झालं रे, खूप थकलास वाटतं. मी फक्त हो म्हणालो. पण मला माहीत होतं की हा फक्त थकवा नाही. रात्रीचे 9 वाजले होते. गाडी चालवणं धोक्याचं आहे हे लक्षात आलं. आम्ही जास्त पुढे न जाता हायवेच्या कडेला जरा सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी गाडी उभी केली आणि सीटवरच तशा अवस्थेत झोपून गेलो. त्या जड अवस्थेत कधी डोळा लागला हे कळलंच नाही. सकाळी कसं बसत जाग आली. अंग पूर्ण दुखत होतं. आम्ही तिथून निघालो, आमचं काम पूर्ण केलं आणि रात्री उशिरापर्यंत पुण्यात घरी परतलो. निलेश त्याच्या घरी गेला आणि मी माझ्या घरी आलो. रात्रभर प्रवास आणि दिवसाचं काम यामुळे शरीर पूर्णपणे गळून गेलं होतं. घरी पोचल्यावर फक्त बेडवर पडून राहावं असं वाटत होतं. मी माझ्या खोलीत आलो. लाईट लावला नाही, फक्त दार लावून घेतलं आणि थेट बेडवर जाऊन पडलो. मोबाईल चार्जिंगला लावला आणि डोळे मिटले. प्रचंड थकल्यामुळे काही क्षणातच मला गाढ झोप लागली, पण ती झोप फार काळ टिकली नाही. किती वेळ झाला होता माहीत नाही, पण अचानक माझी तंद्री भंग पावली. पूर्ण जाग आली नव्हती, पण डोळे मिटलेले असतानाही मला जाणवलं की कोणीतरी माझ्या खोलीत आलं आहे. मी डोळे उघडले. खोलीत पूर्ण अंधार होता. फक्त स्विच बोर्डवरची लाल रंगाची लहान LED लाईट दिसत होती, जिच्या प्रकाशात अगदी अस्पष्ट आकृत्या दिसत होत्या. त्याच मंद प्रकाशात माझ्या पायांच्या दिशेला मला कोणीतरी उभं असल्यासारखं दिसलं. एक लहान आकृती. माझा चुलत भाऊ अमोल. अनेकदा रात्री उशिरापर्यंत खेळून आल्यावर किंवा अचानक झोपेतून उठून माझ्या खोलीत यायचा. मला वाटलं तोच असेल. अर्धवट झोपेत आणि पूर्ण अंधारात मी त्या आकृतीकडे फारसं लक्ष दिलं नाही. मी त्याला अर्धवट आवाजात विचारलं, काय रे अमोल, काय करतोयस एवढ्या रात्री? भूतासारखं का उभा आहेस तिथे? ये झोप इथेच, असं बोलून मी परत वळलो आणि डोळे मिटून घेतले. मला वाटलं तो येईल आणि माझ्या शेजारी झोपेल. काही क्षण गेले आणि मला जाणवलं की कोणीतरी खरंच माझ्या शेजारी येऊन झोपलं आहे. एका क्षणासाठी मला अमोलच झोपलाय असं वाटलं, पण त्यानंतर जे घडलं त्याने माझ्या अंगावर सरकन काटा आला. माझ्या शेजारी झोपलेल्या त्या आकृतीतून एक अत्यंत तीव्र, विचित्र आणि कुबट वास येऊ लागला. जसा ओल्या मातीचा असतो, जो पाऊस पडल्यावर येतो तसा, पण त्याहून जास्त गडद आणि किळसवाना. त्यात ओल्या गवताचा वास तो पण मिसळलेला होता. जणू काही ती व्यक्ती आत्ताच कुठेतरी चिखलात आणि गवतात लोळून आली आहे. तो वास इतका तीव्र होता की माझ्या नाकातून थेट डोक्यात जात होता. अर्धवट झोपेतून असूनही त्या वासाने मला खूप अस्वस्थ वाटलं. मी पुन्हा एकदा डोळे न उघडताच अर्धवट आवाजात विचारलो, काय रे, कुठे लोळून आलायस? कसला वास येतोय? पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. कुबट वास तसाच येत राहिला. माझ्या शेजारी कोण आहे याचा विचार माझ्या मनात चमकून गेला, पण दिवसभराचा आणि रात्रीचा थकवा इतका जास्त होता की माझ्या मेंदूला विचार करण्याची किंवा घाबरण्याची उसंतच मिळाली नाही.
त्या विचित्र वासाच्या आणि अनामिक भीतीदायक अस्तित्वाच्या सहवासातच मी पुन्हा डोळे मिटले आणि कधीतरी झोपी गेलो. सकाळी जेव्हा मला पूर्ण जाग आली तेव्हा काल रात्रीचा तो अनुभव आठवून थोडं विचित्र वाटलं. मी बेडवरून उठलो आणि बाहेर आलो. पाहतो तर काय, अमोल हॉलमध्ये बसून टीव्हीवर कार्टून पाहत होता. मी त्याच्याकडे गेलो आणि हसून त्याला विचारलं, अरे काल रात्री माझ्या खोलीत येऊन झोपला होतास ना? कसला रे मातीचा वास येत होता तुझ्या अंगातून? अमोल माझ्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, काय बोलतोयस दादा? मी तर काल दुपारपासून वडिलांसोबत जेजुरीला देवदर्शनाला गेलो होतो. सकाळीच तर आलो घरी. त्याचं बोलणं ऐकून मला वाटलं की तो मस्करी करतोय. मी काकूंना हाक मारली आणि त्यांना सांगितलं, काकू बघा ना, अमोल कसं खोटं बोलतोय. काल रात्री माझ्या खोलीत येऊन झोपला होता आणि आता नाही म्हणतोय. काकू माझ्याजवळ आल्या आणि अमोलच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, अरे नाही रे बाळा सुमित, अमोल खरं बोलतोय. तो काल दुपारपासून इथे नव्हता. तो त्याच्या वडिलांसोबत जेजुरीला गेला होता. ते आज सकाळीच परत आले. काकूंचे ते शब्द ऐकून माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि त्याच क्षणी माझ्या पूर्ण शरीरातून एक थंड लाट उसळली. जर अमोल काल रात्री घरी नव्हता तर माझ्या खोली कोण होतं? माझ्या शेजारी कोण झोपलं होतं? आणि तो मातीचा गवताचा किळसवाणा वास कोणाचा होता? रात्री पाहिलेली ती लहान आकृती, ती शांतता, तो वास, सगळं काही आठवून माझी बोबडीच वळली. माझ्या हातून नकळतपणे काहीतरी खूप मोठं आणि भयानक घडलं आहे याची जाणीव मला त्या क्षणी झाली आणि ती जाणीव खूप भयान होती. काकूनी अमोल घरी नव्हता हे सांगितल्यावर मला खूप मोठा धक्का बसला. रात्री माझ्या खोलीत ती आकृती कोण होती हा विचार मनात घेऊन एक अनामिक भीती दाटून आली. तो ओल्या मातीचा आणि गवताचा वास अजूनही माझ्या स्मरणात ताजा होता आणि नुसत्या आठवणीनेही अंगावर शहारा येत होता. पण माझं मन हे स्वीकारायला तयार नव्हतं. मी स्वतःला बजावलं, सुमित, तू खूप थकला होतास. प्रवासाचा आणि जागरणाचा परिणाम असेल, त्यामुळे तुला भास झाला असेल. असं काही नसतं. मी त्या घटनेला निव्वळ थकव्यामुळे आलेला एक भास समजून टाळण्याचा प्रयत्न केला. माझं प्रॅक्टिकल मन त्यामागचं दुसरं कोणतंही कारण मानायला तयारच नव्हतं. पण माझ्या या समजुतीला तडा जायला फार वेळ लागला नाही. त्या घटनेनंतर काही दिवसातच माझी तब्येत अचानक बिघडू लागली आणि ती बिघडली म्हणजे अशी की मला स्वतःला आणि माझ्या घरच्यांना काही समजत नव्हतं काय होतंय. सुरुवातीला मला अचानक खूप ताप यायचा. अंगाचा अक्षरशः कडका व्हायचा. तापाने अंग भाजून निघाल्यासारखं वाटायचं. खूप अशक्तपणा यायचा. पण गंमत म्हणजे हा ताप आपोआप काही तासातच किंवा दिवसात उतरून जायचा. डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी तपासलं, औषधं दिली. पण औषध घेऊनही ताप त्यांच्या वेळेनुसारच यायचा आणि जायचा. डॉक्टरांनाही काही समजत नव्हतं. त्यांनी ब्लड टेस्ट वगैरे करून पाहिल्या, पण रिपोर्ट नॉर्मल यायचे. दिवसेंदिवस माझा अशक्तपणा वाढतच चालला होता. ताप येऊन जाऊन मला पूर्णपणे गळून टाकत होता. माझा चेहरा फिका पडला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं आली होती. बोलण्याचीही त्राण नव्हती. घरात सगळे चिंतेत होते. आई वडील खूप घाबरले होते. वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवलं, पण निदान काहीच होईना. डॉक्टर फक्त ताप आणि अशक्तपणाची औषधं देत होते, पण ती काम करत नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावरची वाढती चिंता आणि गोंधळ मला स्पष्ट दिसत होता. हॉस्पिटलच्या निर्जंतुक वासाने आणि औषधांच्या उग्र गंधाने माझं डोकं जड व्हायचं. एक दिवस तर कहर झाला. मला अचानक खूप जास्त अस्वस्थ वाटू लागलं. पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि पाहता पाहता मला रक्ताची उलटी झाली. लाल घट्ट रक्त पाहून माझ्या आणि घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हे काय होतंय? मला कोणता भयानक आजार झाला आहे? मनात हजार प्रश्न आणि भीती दाटून आली. रक्ताची उलटी म्हणजे काहीतरी खूप गंभीर आहे असं मला वाटू लागलं. कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराची भीती माझ्या मनात घर करून बसली. माझी अवस्था पाहून घरचे पुरते हादरले. त्यांनी वेळ न घालवता मला तात्काळ पुण्यातल्या एका मोठ्या आणि नामांकित हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. कदाचित तिथे मोठ्या डॉक्टरांना काहीतरी निदान सापडेल अशी त्यांना आशा होती. त्या हॉस्पिटलमध्येही तेच चक्र सुरू झालं. असंख्य टेस्ट झाल्या, रक्ताच्या, लघवीच्या, स्कॅन, काय नाही ते सगळं झालं. हॉस्पिटलचा तो मोठा पसारा, वेगवेगळ्या तपासण्यांसाठी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाणं, रिसेप्शनवर बसून रिपोर्ट्सची वाट पाहणं, सगळंच खूप दमवणारं होतं. प्रत्येक रिपोर्ट येताना धाकधूक वाढायची. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे इथेही सर्व रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आले.
मला कोणताही गंभीर आजार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. ते पण हैराण झाले होते की रिपोर्ट नॉर्मल असताना मला एवढा अशक्तपणा, ताप आणि रक्ताची उलटी कशी होते. त्यांनी काही मल्टीव्हिटॅमिन्स आणि टॉनिक देऊन घरी पाठवून दिलं. आम्ही घरी परतलो, पण मनात कोणताच दिलासा नव्हता. डॉक्टर काहीच सांगू शकत नव्हते. माझी तब्येत अजूनही तशीच होती. घरात एक प्रकारचं नैराश्य पसरलं होतं. वैद्यकीय मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. मला काय होतं हे कोणालाच समजत नव्हतं आणि यामुळे माझी भीती आणखीच वाढत होती. या परिस्थितीत माझा मित्र निलेश माझ्या घरी आला होता. माझी अवस्था पाहून त्यालाही खूप वाईट वाटलं. आम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलोय. रिपोर्ट नॉर्मल आहेत हे सगळं त्याला कळल्यावर तो विचार करू लागला. मग तो म्हणाला, सुमी, आपण डॉक्टरांना दाखवलं, रिपोर्ट नॉर्मल आहेत, पण तुला त्रास काही कमी होत नाहीये. एक काम करूया का, एकदा कुण्या जाणकार झाडपूक करणाऱ्याला दाखवूया. कदाचित काही वाईट शक्तीचा परिणाम झाला असेल किंवा काही बाधा. त्या क्षणी माझ्या मनात आलं की अरे हे काय बोलतोय, मी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा नाहीये. पण माझी अवस्था इतकी बिकट होती आणि उपचाराचे सगळे मार्ग संपले होते की मनात नसतानाही मी निलेशच्या बोलण्यावर विचार करू लागलो. घरच्यांनी पण मला सहमती दर्शवली. त्यांच्यासाठी माझी तब्येत महत्त्वाची होती. त्यानुसार आम्ही एका प्रसिद्ध पंडितजींना भेटायला गेलो. त्यांचा वाडा तसा जुना होता. आत गेल्यावर उदबत्तीचा आणि वेगवेगळ्या पूजा सामग्रीचा मंद सुगंध येत होता. पंडितजी शांत स्वभावाचे आणि अनुभवी वाटत होते. त्याने मला समोर बसवून घेतलं, माझ्याकडे पाहिलं आणि काहीतरी पुटपुटायला सुरुवात केली. थोडा वेळ त्यांनी शांतपणे माझी अवस्था पाहिली, काहीतरी विचार केला. मग त्यांनी डोळे उघडले आणि हात जोडून म्हणाले, बाबांनो, क्षमा करा. तुमच्या मुलावर झालेला परिणाम माझ्या आकलनापलीकडचा आहे. हे माझ्या शक्तीच्या बाहेरचा आहे. मला यात काहीच समजत नाहीये. त्यांचा आवाज गंभीर होता. माझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावरची शेवटची आशा पण मावळताना दिसली. पण पंडितजींनी पुढे म्हणाले, पण एक मार्ग आहे. इथे जवळ स्मशानभूमी आहे. तिथे एक अघोरी बाबा राहतात. ते खूप सिद्ध आहे. अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये त्यांची शक्ती खूप मोठी आहे. तुम्ही त्यांना भेटून बघा, कदाचित ते काही मदत करू शकतील. अघोरी बाबा आणि स्मशानभूमी हे शब्द ऐकूनच माझ्या मनात धडकी भरली. पंडितजींनी अघोरी बाबांबद्दल आणि त्यांच्या स्मशानभूमीतील वास्तवाबद्दल जे काही सांगितलं त्याने भीती आणखीच वाढली. त्यांनी वर्णन केलं की ती जागा कशी आहे, तिथे वातावरण कसं असतं. त्यांच्या बोलण्यातून अघोरी बाबांची प्रचंड शक्ती आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे जाण्यात असलेला धोका दोन्ही जाणवत होते. जाण्यापूर्वी पंडितजींनी आम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या आणि कठोर सूचना दिल्या. तिथे जाताना कोणत्याही अविवाहित मुलीला सोबत घेऊन जाऊ नका. घरातल्या फक्त पुरुषांनी किंवा विवाहित स्त्रीने जावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अघोरी बाबांना कोणत्याही स्त्रीने चुकूनही स्पर्श करू नये. त्यांची शक्ती खूप तीव्र असते आणि त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. हे नियम काटेकोरपणे पाळा. पंडितजींच्या चेहऱ्यावरची गंभीरता आणि त्यांचे ते कडक नियम ऐकून माझ्या मनात अघोरी बाबांना भेटण्याची भीती आणि त्याचबरोबर एक प्रकारची उत्सुकता किंवा अखेरचा उपाय म्हणून जाण्याची तयारी दोन्ही जाणवत होती. आता आमचा पुढचा प्रवास त्या भयान स्मशानभूमीकडे आणि त्याहून भयान वाटणाऱ्या अघोरी बाबांकडे होता, जिथे कदाचित मला माझ्या आजाराचं आणि रात्रीच्या त्या घटनेमागचं सत्य सापडणार होतं. पंडितजींनी स्मशानभूमीतील अघोरी बाबांबद्दल सांगितलं आणि तिथे जाण्यासाठी काही कठोर नियम सांगितले. मनात भीती होती, पण पर्याय नव्हता. माझी अवस्था पाहून घरचे खूप घाबरले होते आणि काहीही करून मला बरं करायचं होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी रात्रीच्या सुमारास आम्ही, म्हणजे मी, माझी आई वडील आणि निलेश, पंडितजींनी सांगितलेल्या स्मशानभूमीकडे निघालो. शहराच्या बाहेर थोड्या दूर असलेल्या एका शांत भागात ती स्मशानभूमी होती. जसजसे आम्ही जवळ जात होतो तसतसे वातावरण बदलत असल्याचे जाणवत होते. हवेत एक प्रकारचा जडपणा जाणवत होता. स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यावर एक भयान शांतता पसरलेली जाणवली. रात्रीची वेळ होती. अंधारामुळे सगळं काही अस्पष्ट आणि भीतीदायक दिसत होतं. आजूबाजूच्या झाडांच्या सावल्या एखाद्या भूताच्या आकृतीसारख्या वाटत होत्या. जळलेल्या लाकडांचा आणि काहीतरी भाजल्यासारखा उग्र वास हवेत मिसळला होता, जो मनाला अस्वस्थ करत होता. दूर कुठेतरी कुत्रे रडत असल्याचा आवाज येत होता, ज्यामुळे भयानता आणखीनच वाढत होती. आत शिरल्यावर काही अंतरावर आम्हाला अघोरी बाबा बसलेले दिसले. त्यांच्या आजूबाजूला काही विचित्र वस्तू ठेवलेल्या होत्या, ज्या अंधारात अधिकच भीतीदायक दिसत होत्या. त्यांचा अवतार खूपच उग्र आणि जटाधारी होता.
अंगाला राख फासलेली होती. डोळे एकदम तेजस्वी आणि भेदक होते, जणू काही ते थेट तुमच्या आत्म्यात पाहत आहेत. त्यांच्याजवळ एक प्रकारची नकारात्मक पण शक्तिशाली ऊर्जा जाणवत होती, ज्यामुळे त्यांच्याजवळ जायचीही भीती वाटत होती. पंडितजींच्या नियमानुसार आई आणि निलेश एका अंतरावर थांबले, तर मी आणि वडील अघोरी बाबांच्या जवळ गेलो. अघोरी बाबांनी आम्हाला बसण्यास सांगितले. त्यांच्या आवाजात एक खोल आणि गंभीर प्रतिध्वनी होता. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि झाडा सुरू केला. त्यांनी काहीतरी मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात अचानक एक वेगळाच तणाव निर्माण झाला. हवेतील गारठा वाढल्यासारखा वाटला. झाडा करताना त्यांनी माझी डोळे आणि कपाळाकडे पाहिले आणि अचानक थांबले. त्यांच्या आवाजात आता पूर्वीपेक्षा जास्त धार होती. ते म्हणाले, तुझ्यासोबत एक आत्मा आहे, एक लहान मुलाचा आत्मा, जो तुझ्यावर खूप क्रोधित आहे. हे ऐकून आम्हाला धक्काच बसला. त्यांनी पुढे जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या अंगाचा थरकाप उडाला. काही महिन्यापूर्वी तुम्ही दोघे मित्र एका निर्जन ठिकाणी एका तलावाजवळ थांबला होता. संध्याकाळची वेळ होती. त्या तलावाजवळ जिथे एका लहान मुलाला पुरले होते, त्याच जागेवर तू लघुशंका करून त्या आत्म्याचा आणि जागेचा अपमान केलास. त्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता आणि त्याच्या आत्म्याला तिथे शांती मिळाली नव्हती. तुझ्या या कृत्याने तो आत्मा जागा झाला आणि तुझ्यासोबत आला. अघोरी बाबाच्या या बोलण्याने माझ्या डोळ्यासमोरून ती संध्याकाळ, तो तलाव, तो ओल्या मातीचा वास, सगळं काही तरळून गेलं. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तंतोतंत खरी होती. पण माझे वडील अजूनही हे मानायला तयार नव्हते. वडिलांनी अघोरी बाबांना विचारले, हे तुम्ही काय बोलत आहात? केवळ लघुशंकेमुळे हे सगळं होईल यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? अघोरी बाबांचा चेहरा गंभीर झाला. ते म्हणाले, तुम्ही विश्वास ठेवू नका, पण सत्य हेच आहे. जर तुम्हाला खात्री करायची असेल तर माझा एक शिष्य तुमच्यासोबत येईल. तो तुम्हाला कोणत्याही रस्त्याची विचारपूस न करता थेट त्याच जागेवर घेऊन जाईल जिथे तुम्ही हे कृत्य केले होते. तिथे पोचल्यावर तुमचा मुलगा ती जागा ओळखेल आणि मग तुम्ही तिथे शोध घ्या. त्यांनी पुन्हा एकदा बजावले की स्त्रियांसोबत येणार नाही. वडिलांनी अनिच्छेने हे आव्हान स्वीकारले. पंडितजींच्या नियमानुसार आई आणि निलेश स्मशानभूमीच्या बाहेरच थांबले होते. आम्ही म्हणजे मी आणि वडील आणि अघोरी बाबांचा एक शिष्य परत गाडीत बसलो. अघोरी बाबांचा शिष्य शांतपणे माझ्या शेजारी बसला. त्याचे डोळे एकदम शांत पण खोल होते, जणू काही तो तुमच्या आत काय चाललंय ते पाहू शकतो. आम्ही निघालो. रात्रीच्या अंधारात गाडी धावत होती. अघोरी बाबांच्या शिष्याने एकदाही रस्ता विचारला नाही. तो फक्त शांतपणे बाहेरच्या अंधारात पाहत होता आणि गाडी वळवण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी अगदी योग्य वेळी इशारा करत होता. त्याचा हा अविचलितपणा आणि रस्त्याबद्दलचं अचूक ज्ञान पाहून मनात धडकी भरत होती. त्याला कसं माहीत होतं कुठे जायचंय. अखेरीस बऱ्याच वेळानंतर आमची गाडी एका निर्जन ठिकाणी थांबली. मी गाडीतून खाली उतरलो आणि आजूबाजूला पाहिलं. रात्रीचा अंधार, शांतता, दूरवर जाणारा हायवेचा आवाज आणि समोर तोच तलाव. क्षणार्धात माझ्या डोक्यात लख्ख झालं की ही तर तीच जागा आहे, तीच झाडी, तोच तलाव जिथे आम्ही थांबलो होतो. माझ्या अंगावर पुन्हा एकदा भयान काटा आला. अघोरी बाबांनी जे सांगितलं होतं ते खरं होतं. अघोरी बाबांच्या शिष्याने शांतपणे एका विशिष्ट जागेकडे बोट दाखवलं. तीच जागा होती जिथे मी लघुशंका केली होती. आम्ही म्हणजे मी आणि वडील आणि तो शिष्य गाडीत ठेवलेल्या छोट्या फावड्याने ती जागा रात्रभर खोदायला सुरुवात केली. माती थंड आणि दमट होती. जसजसे आम्ही खोल खोदत गेलो तसा मातीचा तोच परिचित कुबट वास तीव्र होत गेला, जो मी रात्री माझ्या खोलीत अनुभवला होता. खोदताना अचानक आमच्या फावड्याला काहीतरी कठीण वस्तू लागली. काळजीपूर्वक माती बाजूला केल्यावर आम्हाला तिथे एका लहान मुलाचा सापळा दिसला. तो सापळा मातीमध्ये तसाच पुरलेला होता. हे दृश्य पाहून आमचा थरकाप उडाला. डोळ्यासमोर अघोरी बाबांचे शब्द फिरले. हे सत्य इतकं भयावह होतं की काही क्षण आम्हाला काय करावं हेच सुचेना. आम्ही तात्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलीस आले. त्यांनी चौकशी केली, पण हा प्रकार त्यांच्यासाठी पूर्णपणे वेगळा होता. सापळा कोणाचा आहे हे ओळखणं कठीण होतं. कुणीही त्या सापळ्यावर दावा करायला आलं नाही. माझी बिघडलेली तब्येत आणि अघोरी बाबांनी सांगितलेली कहाणी ऐकून पोलिसांनी तो सापळा अघोरी बाबांच्या ताब्यात दिला. कदाचित त्यांनाही यात काहीतरी गूढ असल्याचं जाणवलं किंवा कायदेशीर गुंतागुंत टाळायची असेल.
अघोरी बाबांनी तो लहान मुलाचा सापळा त्यांच्या नियमानुसार स्वीकारला. त्यांनी स्मशानभूमीत त्या लहान मुलाच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मुक्तीसाठी विधी करायला सुरुवात केली. त्या रात्री स्मशानभूमीत एक वेगळंच वातावरण होतं. अघोरी बाबा पूर्णपणे एकाग्र होऊन विधी करत होते. हे सर्व विधी पूर्ण झाले. त्या लहान मुलाच्या आत्म्याला मुक्ती मिळाली असावी असं आम्हाला वाटलं, पण तरीही माझ्या तब्येतीत फारसा फरक पडला नाही. मी अजूनही तसाच अशक्त आणि अस्वस्थ होतो. ताप येऊन जात होता. अघोरी बाबा म्हणाले की त्या आत्म्याला पूर्ण शांती मिळाली असली तरी त्याने माझ्या शरीरावर जो परिणाम केला आहे तो अजून पूर्णपणे केलेला नाही. यासाठी मला स्वतःला काहीतरी करावे लागेल. त्यांनी मला सांगितले की पुढील 3 वर्ष मला नियमितपणे त्या लहान मुलाच्या आत्म्याच्या नावाने ब्राह्मण भोजन घालावे लागेल. तसेच त्या मुलाच्या त्या अस्थी सापडल्या होत्या त्या विधिवत पद्धतीने एखाद्या पवित्र नदीत विसर्जित कराव्या लागतील. हे उपाय केल्यावरच माझ्या शरीराला पूर्ण शुद्धी मिळेल आणि मी पूर्णपणे बरा होईल. अघोरी बाबांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या घरच्यांनी आणि मी हे सर्व विधी आणि उपाय अत्यंत काटेकोरपणे पाळले. पुढील 3 वर्ष आम्ही नियमितपणे ब्राह्मण भोजन घातले आणि अघोरी बाबांनी दिलेल्या अस्थी आम्ही विधिवत पद्धतीने नदीत विसर्जित केल्या. आणि खरंच हे सर्व उपाय पूर्ण झाल्यावर हळूहळू माझी तब्येत सुधारू लागली. शरीरात पुन्हा ताकद आली. ताप येणं पूर्णपणे थांबलं. अशक्तपणा दूर झाला आणि काही काळातच मी पूर्णपणे बरा झालो. जणू काही माझ्या शरीरावरचा आणि मनावरचा तो भयानक विळखाच सैल झाला होता. माझ्या आयुष्यातील ही घटना माझ्यासाठी एक खूप मोठा धडा होता. माझा अंधश्रद्धावरचा अविश्वास, माझा निष्काळजीपणा या एका घटनेने सगळं काही बदलून टाकलं. कधी कधी आपण विचार न करता केलेली एखादी छोटीशी गोष्ट किती मोठी किंमत मोजायला लावते हे मी अनुभवलं. जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या बुद्धीच्या किंवा विज्ञानाच्या पलीकडच्या आहेत, पण त्यांचं अस्तित्व नाकारता येत नाही. निसर्गाचा, जगाचा आणि अज्ञात गोष्टींचा आदर करायला हवा हे मला या घटनेने कायमचं शिकवलं. आजही रात्री बेरात्री एखाद्या निर्जन ठिकाणी थांबताना किंवा अशा गूढ जागांजवळून जाताना माझ्या मनात धडकी भरते आणि त्या भयान संध्याकाळच्या तलावाची आणि खोलीतील त्या विचित्र वासाची आठवण येते. तर मित्रांनो, हा होता माझा थरकाप उडवणारा अनुभव. या एका घटनेने माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या परिचितांसोबत असे काही भीतीदायक अनुभव घडले असतील तर ते देखील माझ्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.